संजूच्या त्या बॅटमधून 5 मध्ये सलग षटकार पाहिले आहेत, त्यामुळे महत्वाचा खेळाडू तो सुद्धा मैदानावरती असणार आहे. समोर आपण पाहिलं तर वैभव, पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय सरळ हवेमध्ये होता चेंडू, मात्र तिथून क्षेत्ररक्षक जोपर्यंत देतील बॉल फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानावर झाला आहे. आणि आता ही बेस्ट आणि बेस्टची लढाई आहे. एका बाजूला अंकित पाटील, दुसऱ्या बाजूला मैदानावरती पाहिलं तर स्वतः संजू आहेत. आणि असे 2 खेळाडू आहेत ना की जे नेहमी महत्वाचे राहिलेले आहेत, जे 2 खेळाडू नेहमी संघासाठी महत्वाचे राहिले आहेत, प्लस त्यांनी कामगिरी चांगली केलेली आहेत. म्हणजे तो एक गाव एक संघ वसई तालुक्यामधून खेळणार आपला 4441 संघ असू द्यात, त्या संघासाठी खेळत असताना अंकित पाटीललाही पाहिलेत, संजू कांबलेलाही पाहिलेत. महत्वाचे खेळाडू आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट असणार आहेत. ही लढाई सध्या 6 सीटरला पाहण्यासारखी असणार आहे. फाईन लेगला खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू मात्र चाललाय सरळ दंदन दंदन करत सीमारेषेच्या पार, मिल्टा धावा 4 चौकार. थँक्यू. थाटात सध्या पाहायला मिळतं स्पर्धा. ओ फटका फसलाय हवेमध्ये, 2 खेळाडू येत आहेत. संजू 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 संजूच्या हातामधून झेल निसटलाय. कॉल तर दिला होता संजू यांनी की हा कॅच मी घेणार, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेले आहेत. जीवनदानाचा फायदा मैदानावरती होणार यात काही शंका नाही आहे. धापलक्यावरती आपण धाबा पाहिला तर संघाच्या आता वाढत असताना पाहायला मिळतं. टीमची टोटल धावसंख्या धापलक्यावरती 6. गोलंदाज तयार. संजू समोर वैभव पेडवी. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. धपलक्यावरती आपण धाबा पाहिला तर 7. 4 बॉलचा पर्यंत खेळ संपला. 7 धाबा धपलक्यावरती बनवण्यात आल्यात. यापुढील होणारा मॅच रितेश 11 वर्सेस VRCC विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब. आणि रितेश 11 कॅप्टन त्याला तयार राहायचे, आपण टॉस करण्यासाठी यायचं. रितेश 11 आणि VRCC. ओ फटका हवेमध्ये खेळलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलची संधी, आता चुकी नाही करणार मैदानावरती संजू कांबळे. संजूने घेतलाय कॅच. अंकित पाटील मैदानाच्या बाहेर गॉन. शेवटचा बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये. जे सध्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. पहिला 5 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. रन 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहेत. स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर विशाल पाटील मात्र येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला वैभव पेडवी, तर तिसऱ्या बाजूला संजू कांबळे. पहिला बॉल सिंगल, चौकार, सिंगल सिंगल आणि विकेट. भरपूर वेळा विशाल यांनाही पाहिलं तर आपण 4441 बॉईज आसोळे संघाच्या माध्यमातून खेळत असताना तेच विशाल सध्या स्ट्राईक एंडला. ओ समोर खेळलायत, प्रॉपर एक्झिक्युशन तर चांगले जुळलेत. एक धाव घेतला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल थोडस हरकत करत असताना पाहिला मला मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. 1 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट बाय परी 11 परी संघ सध्या मैदानावरती पाहत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर परी 11 संघाचे ऑनर मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र पाटील साहेब आणि विशाल जाधव साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय परी 11 परी. तर दुसऱ्या बाजूला त्यांनाच मात्र खऱ्या अर्थानं लढत देण्यासाठी तयार असलेला संघ निखिल 11 लालचंद जयस्वाल साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो जो फिल्डिंग करतोय. चला जास्त वेळ मैदानावरती जाऊ देऊ नका ही तुम्हाला विनंती असणार आहे, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स.
एक ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 9. परी 11 परी संघ सध्या पण मैदानावरती पाहत आहेत. परी 11चा विचार केला तर परी 11 देखील या स्पर्धेमध्ये कामगिरी चांगली केलेत. हा मॅच त्यांच्यासाठी देखील निर्णायक असणार आहे. खेळण्याचा प्रयत्न, बॉल खेळायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. हो, विकेट कोणाची जाणार? विकेट विशाल पाटील यांची जाणार. ती देखील रनआउटच्या माध्यमातून जाणार. कॉलिंग नव्हती वैभव पेडवे आणि विशाल पाटील यांच्यामध्ये. विशाल पाटील मैदानाच्या बाहेर धावचीच्या स्वरूपानं, रनआउटच्या स्वरूपानं बाद. पण पहिलं तर स्वतः भूपेंद्रजी पाटील दाखल होत आहेत. म्हणजे नगरसेवक आणि एक दर्जेदार खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट देखील आपण पाहिलं तर आसोळेचा आपला मास्टरचा संघ आहे, त्याच्यामध्ये खेळत असताना पण त्यांना पाहिलेलं आहे. सध्या स्ट्राईक एनवरती वैभव. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु हुकच्या फटक्यामध्ये तितका प्रॉपर कन्वर्ट नाही करू शकले. एक सिंगल मेल, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूपेंद्र पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलेत. लगातारच्या 3 सिक्सरसाठी माझे नगरसेवक आदरणीय वैभव पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. धावचीची संधी आहे का? परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. आणि जयवंत पाटील साहेब आपल्या श्री साई मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ पदयात्रीचे आपण पाहिलं तर अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून भूपेंद्र पाटील साहेब यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. 3 सिक्सरसाठी. 3 सिक्सरला 1000, 3 सिक्सरसाठी 2000, एकूण 3000. 3 सिक्सरसाठी असणार आहेत. धावा 12. ओ फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर नाही गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय. ओ कॅच सुटलाय. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. क्रिकेटचा नियम आहेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच. हे क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी सांगितलं जात आहेत. आताही पुन्हा तर त्याच गोष्टी मात्र मैदानावरती अद्ययावत केल्या आहेत. धावफलकावरती धावा आहेत 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला आपण पाहिलं तर टीम तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. रितेश 11 वर्सेस VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब. शॉर्ट बॉल वेगाने मारायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जात आहेत. पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून रन मिळेल. संघाचे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल. एकूण धावा धावफलकावरती 15. विकेट मैदानावरती गमावल्यात 2. शेवटचा बॉल बाकी आहे. पंधरा रन, 2 गडी बाद. शेवटचा बॉल. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइंडिंगला बीट करेल का बॉल? चाललाय पाठीमागे, क्षेत्ररक्षक पाठला करतायत. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आणि या चौकारानं धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. विकेट गमावल्यात 2. परी 11 परी या संघाने.
पाटील दुसऱ्या बाजूला वैभव पेडवी, विशालजी जाधव आणि भूपेंद्रजी पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जय आल्यात. शेवटचे 6 बॉल निर्णायक असणार आहेत. लढाई तर अस्तित्वाची आहे, लढाई तर खऱ्या अर्थानं मैदानावरती आहेत. बॅटिंग करायची आहेत. मैदानाच्या आतमध्ये आलं होतं पाणी, काय बदलेल्या मॅचची कहाणी. लगोपत्रच्या 3 विकेटसाठी प्रल्हादजी दलवी साहेब यांच्याकडून जय पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. पहिला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. जय मागच्या काही कालावधीमध्ये याही खेळाडूंना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर जय. मैदानावरती पहिला बॉल चांगला टाकलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. रंगत वाढणार, मॅच मध्ये मजा येणार. निर्णायक क्षणी काय घडणार याची चर्चा मैदानावरती केली जाणार आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. धावा फलकावरती 19 झोन गडी बाद. थोडं थांबल्यात बाबा, थोडा वेळ घेतलाय. वेळही खूप महत्वाचा आहे, परंतु त्या वे मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाणार ही पाहण्यासारखं असणार आहे. धावा फलकावरती 19. पुढचा बॉल ओ समोर टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क तितका परफेक्ट पाहायला मिळाला. बॅटला तर अगदी बॉल स्पर्श झाला, परंतु तो समोर खेळला होता, त्यामुळे तितका तो टायमिंग मात्र नाही साधू शकले. निर्धाव चेंडू आलाय. 19ला 2 विकेट. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 बॉलचा खेळ मैदानावरती वाक्य असणार आहेत. आणि मेडल षटकासाठी देखील प्रल्हाद दलवी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे. मंडळाकडून देखील 500 रुपयाचे प्राइज असणार आहेत. कमिटी तर स्ट्रॉंग आहे आपली, त्यामुळे फरक पडत नाहीत. मजबूत अशी कमिटी आमची आहेत. पुढचा बॉल आणखीन एक बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती 20. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 3 बॉल मध्ये 2 विकेट घेतले तरी जय पाटील साठी आपण पाहिलं 1000 रुपयाचं पारितोषिक प्रल्हाद दलवी साहेब यांच्याकडून दिलं जाणार आहे. ओ चांगला बॉल, काय बॉल टाकलाय. आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल. बॅटरकडे संधीच देत नाहीत. जशी विकेट विशाल पाटील यांची धावचीच्या स्वरूपाने आली होती, आता मैदानावरती विकेट आलाय. पाहूया पंच काय दर्शवतात. पंचाने मात्र बाद घोषित करण्यात आलेला आहे. दोन्ही पंच आहेत आता त्या ठिकाणी. थ्रो साठी रिव्ह्यू. क्रॉसिंग. दोन गोष्टी त्यामुळे आता एक गोष्ट तर क्लिअर झालंय.
पण दुसरी गोष्ट आता ज्यावेळी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बरोबर हात आहे तो बरोबर आलाय की नाही, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळी झालाय त्यावेळी काही गोष्टी पाहिल्या जातात. पहिलं डिसिजन तर फेअर डिलिव्हरी असणार आहेत. हात जो आहे तो बरोबर कॉर्डिनेशनला आला आहेत. आणि दुसरी गोष्ट रनआउटच्या माध्यमातून जो विकेट आला आहे तो विकेट असणार आहेत वैभव. का थोडंसं क्रॉसिंगमध्ये आपण पाहिलं तर ज्यावेळी झाला त्यावेळी थोडंसं पाठीमागे पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळीच दोन गोष्टी पाहण्यात आल्या होत्या. एक तर तुम्ही क्रॉस झाल्यात त्यावेळी थोडंसं क्लोजअप पाहण्याचा प्रयत्न केला होता की जेणेकरून प्रवीण गायकवाड साहेबांचा सन्मान केला जातोय. आदरणीय वैभव पाटील साहेब आपले माजी नगरसेवक त्यांच्यासोबत एक दानशूर असं व्यक्तिमत्व प्रवीण गायकवाड साहेब आणि त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला स्पर्धेसाठी लाभलेत. धन्यवाद प्रवीण गायकवाड साहेब, आपल्या मनापासून आभार असणार आहेत. चला पुढचा बॉल भूपेंद्र पाटील स्ट्राईक वरती धाव घेण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होतात परंतु पंच सांगतात की यष्टांना सोडून जाणार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रन तिथे मात्र घेतली जातात. लीग बायच्या माध्यमातून धावसंख्या आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 21 ऑन स्कोर कार्ड लगावण्यात आलेले आहेत. बावीस धावा धावफलकावरती आहेत. सॉरी, स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22. शेवटचा बॉल, रन 22. पाहूया शेवटच्या बॉल वरती किती रन येत आहेत. ओ शेवटचा बॉल, अपील आणि तिथे विकेट आला. यस, बॅटर मैदानाच्या बाहेर क्लीन बोर्ड झालेत मैदानावरती. फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती धावा रोखल्यात 22. करायच्या रन मैदानावरती 23 धावेचं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. या मॅच मध्ये ते टीम पर 11 पर या संघानं रन केलेत 22. करायच्या 23 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. आव्हान पाठलाग केला जाईल का याची चर्चा मैदानावरती केली जाणार आहेत. 18 बॉलचा खेळ असणार आहेत. 18 बॉल मध्ये करायच्या रन 23. चला पुढच्या मॅचचा टॉस करूयात. रितेश 11 आणि VRCC टीम, रितेश 11 आणि VRCC. टॉस टाइम. रितेश 11 आणि VRCC कॅप्टन या. रितेश 11 आणि VRCC. चला कॅप्टन या आपण टॉस करूयात. विनंती सर आहेत रितेश 11 प्लस VRCC या दोन संघादरम्यान आपण टॉस करतोय. VRCC चे कॅप्टन येत आहेत, रितेश 11 चे कॅप्टन आहेत. मी माझे नगरसेवक वैभव पाटील साहेबांना विनंती करतो आपल्यासोबत टॉस केला जाईल. टॉस केला जातोय रितेश 11 वर्सेस VRCC. माझे नगरसेवक आदरणीय वैभव पाटील साहेबांच्या सोबत टॉस. कॉइन स्पिन. चला टॉस होणार आहेत. हेड आणि टेल आहे, तुम्हाला हेड आणि टेल बोलायचं. टॉस, कॉइन स्पिन. टॉस जिंकलाय VRCC ने जिंकलात, बॅटिंग घेतलेत. यस, VRCC विन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. सध्या हा मॅच सुरू आहे 17वा. अजून जवळपास आपल्याला मॅच कंप्लीट करायच्यात 6, म्हणजे 23 मॅच आपल्याकडे शेड्यूल असणार आहेत. पण आपला प्रयत्न खूप चांगला आहे की सेमीफायनलच्या मॅचेस आणि फायनलच्या मॅचेस जास्त ओव्हरच्या व्हायला हवेत. त्यामुळे आपण प्रयत्न तो करतोय की जेणेकरून या मॅच मध्ये आपलं टायमिंग शेड्यूल थोडं बाकी राहील.
पहिला बॉल संजू कांबळेसाठी खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल खूप चांगला टाकलाय. पुन्हा एकदा बेस वर्सेस बेसची लढाई आहे. विशाल वर्सेस मैदानाच्या आतमध्ये संजू कांबळे यांच्यामध्ये लढाई आहे. पहिला बॉल डॉट आलाय. चान्सेस तर असणार आहेत. नेट रन रेट मध्ये कोण आपल्या नावाची छाप सोडणार, कोण हालचाली वाढवणार याची देखील चर्चा सध्या रंगलेली आहे. जयनं या मॅच मध्ये घेऊन आलं, कारण की त्यानं मागचं टाकलेलं 3 धावेंचं षटक खूप महत्वाचं राहिलंय. ओ फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. संजू कांबळे यांच्या बॅट मधून षटकार. सर्व रिक्षावाले ते रिक्षा घेऊन गेलेच नाहीत. आज खऱ्या अर्थाने ते या सर्व मैदानावरती आलेत. रिक्षाचे सर्व आपले मालक मालक आहेत, ते या मॅच आनंद घेतात. त्यांचंही स्वागत असणार आहे. आणि रिक्षावाले जर पाहिलं तर आपले आज तर धंदा कोण जाणारच नाहीत. सर्व जर मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. मग कुठलीही स्पर्धा असू द्यात, 40+ असू द्यात किंवा आसोळ्याची स्पर्धा असू द्यात, ते आवर्जून येत असतात आणि मॅचचा आनंद घेत असतात. कारण आपल्याच गावातील खेळाडू खेळत आहेत याचा प्रत्येकाला अभिमान आहे. धावा फलकावरती 6. 2 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा. संजू कांबळेच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक वादळी विस्फोटक, नाम तो सुनाई होगा. संजू कांबळे इज ऑन फायर. तिथे जयस्वाल साहेब खुश आहेत. येतोय षटकार 6 धावेंचा कडक. प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाला नाचायचं आहे, पण संधी आता नाही आहे. 12 धावा. काय स्ट्रोक खेळल्यात पहा. हे प्रेक्षक वर्ग आहेत मैदानावरती मॅच आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. या संपूर्ण आयोजकांचं श्रेय आपली ओटा गँग, त्याच्यानंतर 444 आणि सर्व आपले कार्यकर्ते, या आयोजकांचं मनापासून आभार असणार आहेत. चांगलं स्पर्धा त्यांनी आयोजन केलेली आहेत. पुन्हा एकदा आता पंच मात्र काय दर्शवत आहेत यावेळी पंचाने सांगितलं आहे. वाईड आहेत. तर मी पंचाने सांगितलं हा बॉल वाईट. धावा फलकावरती 13. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा. लक्ष मैदानावरती असणार आहे 10 धाव्यांचं या मॅचला जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल चाललाय सरळ रस्त्यावरती, कडक सिक्सर आलाय संजू कांबळे यांच्या बॅट मधून. आणखीन एक वादळी विस्फोटक. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हा काय स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय 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 सरळ बाउंड्री 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 लाईनच्या पार पार. संजू ऑन फायर. एअर स्ट्राईक सध्या मैदानावरती करतोय. 4 धावेची गरज आहे. 14 बॉलचा खेळ आहे. आता हा मॅच मला वाटतं की ते संपतोय की काय या षटक्यामध्ये. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलेला आहे, मिस केलाय. शेवटचा बॉल बाकी आहेत. लालचंद जयस्वाल साहेब टाळ्यांचा गजर करतायत. त्यांचे समर्थक खुश आहेत. व्हायलाही हवं, कारण या मॅचला जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. 19 धावा धावफलकावरती लगावल्यात. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब वर्सेस रितेश 11 आणि मॅच संपलाय. संजू कांबळेनं एका षटकामध्ये हा मॅच मैदानावरती फिनिश केलाय आणि या सामन्याला जिंकलाय टीम निखिल 11. आता रंगत वाढणार आहे, रंगत वाढणार आहे. कोण मध्ये येणार, कोण बाहेर जाणार, कोण पॉइंट टेबल मध्ये हालचाली वाढवणार, कोणाचा पत्ता गुल होणार आणि कोण आपला योग्य पत्ता काढणार, हे महत्वाचं आहे. त्यामुळे मजा येणार. संजू मॅन ऑफ द मॅचचे 2 नॉमिनेशन आहेत, पण मला वाटतं की जयला द्यायला हवा. संजू आणि जय होते, पण जयनं चांगली गोलंदाजी केली म्हणून हा मॅच तुमच्या बाजूने आलेला आहे. त्यामुळे या मॅचचे हिरो आहेत. संजू तर होता, पण जयनं केलेली कामगिरी, त्यामुळे जय ठरल्यात या मॅचचे हिरो आहेत. जय आपण यायचे आहेत.
जय सलैया विशाल पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात समाजसेवक आदरणीय विजयदादा पाटील यांचं आगमन होत आहे. आले क्वालिफाय